सर्वात पहिला माझा प्रश्न आहे की सेरिकल्चरची सुरुवात कशी झाली? जवळपास 900 वर्ष हे जे सिक्रेट होतं ते त्या चीनच्या राजघराण्यानं गुपित ठेवलं. एवढं गुपित ठेवलं की ज्याला हे सिल्कचं धागा बनवायचं तंत्रज्ञान माहित आहे त्यानं जर ते बाहेर कुठं लीक केलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. अरे बाप. सर्वात पहिले मी हे विचारेल की सेरिकल्चर म्हणजे एक्झॅक्टली होते काय? समजा तुमच्याकडे 1 एकर शेती असेल तर 1 एकर शेतीमध्ये तुम्हाला तुतीची 5,500 झाडं लावावी लागतात. त्या 5,500 झाडांच्या पाल्यावरती तुम्ही साधारणतः 150 अंडीपुंज घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला लागवडीचा खर्च साधारणतः 20,000 रुपये येतो. आणि तुती शेतीचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला दरवर्षी लागवड नाही करावी लागत. एकदा तुम्ही लागवड केली की त्याच्यातून तुम्हाला 12 ते 15 वर्ष तुम्ही सलग उत्पन्न घेऊ शकता. अरे वा, हे तर खूप चांगलं आहे. मग सर आपला महाराष्ट्र कशाला मागे आहे याच्यात? आता हे जे 3 राज्य मी सांगितली हे पारंपरिक राज्य आहेत सेरिकल्चर उत्पादनातले. याला रेशीम शेती न म्हणता रेशीम उद्योग म्हणलेलं योग्य राहील. कारण हा एक प्रकारचा उद्योग आहे. कारण यात जे काही करायचं आहे त्याला प्रत्येक गोष्टीला तांत्रिक बेस आहे, म्हणजे टेक्निकल बेस आहे त्याला. त्यामुळे याला शेती म्हणण्याऐवजी बरेच लोक रेशीम उद्योग म्हणतात. प्लस शेतीसारखं यातून 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं असं नाही. तर तुम्ही 1 एकर शेती असेल तर दर 1.5 ते 2 महिन्यानं तुम्हाला एकसारखं उत्पन्न मिळत जातं. तो सर्वात महाग. हा, त्याचा Rare पण साधारणतः असेल. एक्झिबिशन वगैरे तुम्ही कधी गेला नॉर्थ साईडला तर एक्झिबिशन मध्ये वगैरे बघितला तर एक त्याचा कुर्ता आणि आपलं जे पायजमा असतो तो साधारणतः 1.5 ते 2 लाखाच्या आसपास मिळतो. अरे बाप. कोणी एक लहान शेतकरी आहे त्याच्याकडे म्हणजे 2 एकर शेत आहे, 2 एकर त्यांनी तुती लावली तर मग त्याला तो किती कमवू शकतो? तो म्हणजे किती किलो कोकून प्रोड्यूस करू शकतो? तर त्याचं गणित असं आहे की